लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या वतीने खारघर येथे समाज मंदिर उभारण्यात आले आहे। या समाज मंदिराचे उद्घाटन तसेच मंडळाच्या स्मरणिकेचे प्रकाशन केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आणि पनवेल मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी झाले। यावेळी मंत्री रक्षा खडसे यांनीही वास्तू सगळ्या समाजाला एकत्रित आणणारी आहे असे प्रतिपादन केले। लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाला 75 वर्षे झाली आहेत। या काळात मंडळाच्या वतीने अनेक सेवाभावी उपक्रम राबवण्यात आले। या मंडळाच्या वतीने खारघर रांजणपाडा येथील सेक्टर 27 प्लॉट नंबर 57 या ठिकाणी समाज मंदिर उभारण्यात आले आहे। या मंदिराचे उद्घाटन तसेच सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता। आज हे व्यासपीठ राजकीय नाहीये म्हणून मी पण सांगते आणि मलाही अभिमान वाटतो की आज मी गुजर समाजामधनं येते। मलाही काही ना काही समाजाला देणं आहे। मी मागच्या 2 वर्षापासून जेव्हा मला इथे भागवत काका सांगत होते की पंढरपूरला पण आपलं भवन आहे, तिथं मठ आहे, त्याच्यावरनं मला आठवलं की मुक्ताईनगरला कोथळीला मुक्ताबाईच्या मंदिराजवळ फाउंडेशनच्या माध्यमातून मी वारकरी संप्रदायाची शाळा मी सुरू केलेली आहे। माझ्याकडे 70 मुलं आहे आता की ज्यांच्याकडनं मी 1 रुपयाही घेत नाही। त्यांना राहायचं खायचं सगळं तिथे फ्री देते आणि त्याचा मागचा उद्देश एवढाच आहे की जी आपली परंपरा आहे, जी आपली संस्कृती आहे आणि जी आपली वारकरी संप्रदाय आहे तो पुढे ह्या मुलांच्या माध्यमातून गेला पाहिजे। समाजामध्ये चांगला नागरिक घडला पाहिजे। राजकारण आज आहे उद्या नाही आहे, पण समाजासाठी जे कार्य आहे ते नेहमी सतत चालत गेलं पाहिजे आणि तेच खरं मानवाचं समाधान आहे असं मला वाटतं। मी हे याच्यासाठी सांगितलं की आपल्या समाजाची जी एक संस्कृती आहे किंवा जे संस्कार आहे, जरी आज माझं लग्न लेवा पाटील समाजात जरी झालेलं असेल तरी संस्कार माझे हे गुजर समाजाचेच आहेत त्याचं विचारच केल्यासाठी ते मी मला सांगितलं। अरे चांगलं कार्य करायची नेहमी आपल्यामध्ये एक इच्छा असते, एक क्षमता असते। हे मी प्रत्येक गुजर समाजाच्या व्यक्तीमध्ये मी बघितलेलं आहे आणि तीच आपली खरी ओळख आहे आणि ही ओळख टिकून ठेवणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी 75 वर्षांच्या वाटचालीतून लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाच्या वतीने राज्यातील सर्व गुजर समाजापुढे आदर्श प्रस्थापित केला असून संस्थेची ही वास्तू इतरांनाही प्रेरणा देत राहील असे प्रतिपादन केले। पंतप्रधान महोदय तर सातत्यानं आपल्याला सांगत राहतात की संकटाचं रूपांतर संधीत केलं पाहिजे। मला असं वाटतं की आज कार्यक्रम आपला संपन्न झाला। अवघ्या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये आपली अतिशय सुंदर अशी वास्तू पूर्ण झालेली आहे। पावसाच्या भीतीमुळं हा कार्यक्रम तिथे न होता इथे झाला। पंतप्रधान म्हणाले संकटाचं संधीत रूपांतर। मला आनंद आहे की आमच्या संस्थेला आपला हा कार्यक्रम इथं आयोजित करण्याचा योग आला आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी हा कार्यक्रम संपन्न होतोय। आपल्या सर्वांचं स्वागत करण्याची ही संधी आमच्या संस्थेला देखील या ठिकाणी मिळते। खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधल्या गुजर समाजाच्या पुढे, लेवे गुजर समाजाच्या पुढे एक आदर्श आपण सर्वांनी प्रस्थापित केलेला आहे। 75 सालापासूनची आपली वाटचाल, या 50 वर्षाच्या वाटचालीमध्ये कितीतरी मार्गदर्शक मंडळी ही हळूहळू या ठिकाणी कालोगामध्ये आपल्यातून निघून गेली, पण त्यांनी जे उद्दिष्ट डोळ्यापुढे ठेवलं ते साकार करण्याचं काम आज या ठिकाणी जे पाटील साहेब आपल्या सर्व मान्यवरांच्या सहकार्यानं आपण पूर्ण करताय। मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो। खरं तर आपल्या सर्वांच्या या ठिकाणी सहभागातून काय होऊ शकतं ते आज त्या वास्तूच्या रूपानं आपल्याला सर्वांना पाहायला मिळतंय आणि अशा पद्धतीचं काम ते आपल्या माध्यमातून उभं राहिलं। यातून प्रेरणा घेऊन आपल्याकडच्या सर्व संस्था या अशाच पद्धतीनं चांगलं काम करत राहतील। वेगवेगळ्या सामाजिक उद्दिष्टांना घेऊन आजवर जे काम या संस्थेच्या माध्यमातून झालंय हे असंच अधिकाधिक पुढं वाढत राहील आणि आपली ही संस्था, आपल्या संस्थेची ही वास्तू इतरांना अशीच प्रेरणा देत राहील अशा शुभेच्छा या निमित्तानं देतो।
या सोहळ्याला भाजपचे उत्तर रायगड जिल्हा चिटणीस ब्रिजेश पटेल, किरण पाटील, लेवे गुजर स्नेहवर्धक मंडळाचे अध्यक्ष GM पाटील, सचिव रोहिदास चौधरी, स्मरणिका समितीचे अध्यक्ष BA महाजन, उपाध्यक्ष सुनील एकनाथ पाटील, भागवत पाटील, राजीव पाटील, ॲडव्होकेट शांताराम महाजन, नंदकिशोर महाजन, राम पाटील, उपाध्यक्ष मोहन पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लेवे गुजर समाजातील बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.